साजन साजन तेरी दुल्हन तुझको पुकारे आजा, साजन में इसके हाथों में चूड़ी तू पहना जा, साजन साजन तेरी दुल्हन तुझको पुकारे आजा. कशी होती का आपली भाऊजी? हा कशी होते म्हटलं? थांबा ना का तुम्ही का माझीच मजा उडवता का आता? बाई टकलाच तर होता, टकला होता बिचारे. हा असं खाली पाय पाय बिचारे झपकर मुंडी वर करे. हा या तर कलावती ताई नव्हती तेव्हा त्याने मुंडी वर नाही केली, जशी कलावती ताई आली तसंच वरते. बाप रे काय पाय झाले, स्किन होता का काय सांगू. अगं ताई ते बाहेर चालले होते जेव्हा गावाला, तेव्हा त्यांनी आतमध्ये खूप वेळा बघितलं की मुलगी मला बघायला येते का, पण ही आलीच नाही भैया, ही बाई आलीच नाही. त्यामुळे त्यांना तसंच जावं लागलं, तरसले असेल ते हिला बघायसाठी. हो ना, म्हणजे कसं तरी वैदे काही गेली होती ना फर्स्ट टाइम, त्यांची नजर तर नुसतं हिच्यावरच होती. खाली पाय वर पाय, कोणी त्यांच्या इकडे पाहिलं का आणखी खाली पाय. बाई काय मज्जा येत होती ना की काय सांगू. बस बस पिंकी, पुरेसं झालं आता, पुरेसं झालं. मी पण तर चोरी चोरी चुपके चुपके पाहते ना पडद्यामधून. हो बाई तेले काय म्हणता, हे तर पाच जाय बस असा पडद्याकडे कोणतं वय पोरग ते वय पोरग चांदीच्या टोकऱ्यात बसलाय. काय बाबा, म्हणजे पोरग पावाले आलं म्हणजे मला हसायचे बाबा, हसाय आले. ताई नमस्काराचे किती रुपये झाले ग? मला नमस्काराचे 1000 रुपये झाले म्हटलं. सगळ्यांनी 200 दिले मला, 5 जण होते ते. बाई ग खरंच ना, म्हणजे कांदे पोहेचा तर आमच्या घरचा खर्चच निघून गेला. आणि तुझ्या मेकअपचा सुद्धा. हो ना, आणि एक्स्ट्राचे बाकीचे पैसे तर एक्स्ट्राचेच आहे ना, ते तुझ्या कामात पडेल. अरे म्हणजे पाहुणे पाहायला आल्यावर हा एक मोठा म्हणजे फायदा आहे. कसा आहे ना, पाहुणे पसंत येऊ नाही येऊ, त्यांच्या पाया पडलं की ते आपल्याला पैसे देतात. आपल्या लागणारा खर्च पण निघतो आणि मुलीला खाऊसाठी उरते ते पैसे वेगळे. म्हणजे खरंच ना, मी तर म्हणते असे का 15-20 पाहुणे तू असेच बोला, लग्नाचा पूर्ण खर्च त्यांच्याकडून काढून घे आणि एखादा चांगला सॉलिड वाला पाहिजे आणि त्याच्यासोबत लग्न करजो. मी तर अशी सल्ला देते तुला. ए पिंकी काही पण ग. ए ताई तुला आजचा मुलगा आवडला का ग? मी विचार करून सांगितलं तर चालेल का तुम्हाला? हो चालेल ना, पण विचार करायला इतका वेळ का ग? तुला बघितल्याबरोबरच सांगायला हवं होतं. मान्य केलं की ते टकले होते, पण पैशाच्या क्वालिटीनं मात्र खूप स्टँडर्ड होते. अँड आणखी काय म्हटलं तर हा टकले होते जरूर. आजकालच्या मुलांची केसांची गळती खूप वाढली आहे म्हणून ते टकले दिसते. दाढी मिशन ते छान दिसत होते. टकलं असलं तरी काही नाही, वयानं कमीच आहे ते. पैशाच्या मानानं मस्त होते आहे ना कोमल? त्याचे किती किती मोठे मोठे दुकान आहे म्हणते, बिझनेसमॅन आहे ते. मग बिझनेसमॅन काय लावला नोकरीवाला त्याच्या समोर, इतक्या मोठा पैसा कमावते. पण मी नाही का ग, विचारच करत आहे आता. म्हणजे बघ ना, लग्नाआधी मी सुधारले नव्हते तर माझ्यासाठी काय काय कसे खपडले मुलं आले आणि मी एकदम सुधरून गेलेले, तर माझ्या आयुष्यात अशा म्हणजे सोन्याच्या विटच ठेवलाय आणि त्याच्यावरून मला जावं लागत आहे असं वाटत आहे मला. बाई ग, म्हणजे नशीब असावं तर माझ्यासारखं. इतकं ही देव म्हणजे कोण हे म्हणते ना, अगर भगवान किसी को देता है तो छप्पर फाड़ के देता है, तसंच माझ्यासोबत काहीतरी झालंय. तसंच असते ताई, कर भला तो हो भला. हो मुश्किल से मैंने ये दिन निकाले, आगे के दिन कैसे निकालूं मैं ओ चाहने वाले. मन में लगी है ऐसी लगन हाय ऐसी लगन, छोड़ के मैं सारे संसार चली रे, मैं तो अपने साजन के द्वार चली रे. बस बस पिंकी, मला रडावशील का ग आता? काय बाई माझी मस्करी करताय तू? ए कोमल सांग ना ग, हिला सांग ना बा. सैया जी से चुप गे हुई क्या तेरी बात बता दे बेलिया, हो सैया जी से चुप गे हुई क्या तेरी बात बता दे ढोलना. आता तू पण का ग, जाऊ का मी इथून? अगं सांग ना यार, तुम्ही चुप राहा ना, मला कस तरी होतंय आता. अशा नका करू ना, काय तुम्ही माझी मस्करी करताय बाई. खरंच ना, आयुष्यात मैत्रिणी असावं तुमच्यासारख्या बापा. आई एक गोष्ट सांगू का, खरंच पण तू साडीत म्हणजे इतकी सुंदर दिसत होती, इतकी अवेसम, इतकी ब्युटिफुल, इतकी काय म्हणजे सुंदरी अप्सरा यांच्यापेक्षा खूप 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 चांगली दिसत होती. काय सांगू तुला, राजमहलची राजकुमारी काय लावली, इतकी सुंदर दिसत होती ती साडीमध्ये. बाप रे खतरनाक, एका नजरेतच तर तुला पसंत केलं त्यांनी. खरंच का ग, मी खूपच सुंदर दिसत होती का? हो ना, आता काय नारळ फोडू तुझ्या समोर? अय्या बाई बाई बाई, मला पसंत केलं का ग त्यांनी? अगं तुझीच वाट बघणं चालू आहे, त्यांना फोन करून सांगायचं आहे की आम्हाला मुलगा आवडला, आताच टिक्के लागते म्हटलं. पण शांत काकू म्हणे पूर्ण इन्फॉर्मेशन काढू म्हणे, आपण आपल्या मुलीला आवडलं देऊन दिलं असं नाही करू म्हणे. सगळ्या गोष्टीचा रीतरिवाज करून आपण आपल्या मुलीचा हात त्या मुलाच्या हातात द्यायचा, तो विचार त्यांचा चालू आहे. आणि दुसरा विचार म्हणजे तर मुलीला मुलगा योग्य वाटला का, मुलीला मुलगा चांगला वाटला का, याच्यावर डिपेंड करते पुढच्या गोष्टी. तर ते तुला विचारणार आहे की तुला मुलगा आवडला,
सो नाही आवडला तर तू हो किंवा नाही म्हणणार आहे. आणि त्यांना तर मुलगी एका नजरेतच आवडली. ते सांगत होते की मुलगी खूप सुंदर आहे, खूप संस्कारी आहे, खूप अन्नपूर्ण आहे. तर मुलगी आम्हाला आवडली आहे असं त्यांनी स्पष्ट स्पष्ट नमूद केलं. बाकी गोष्टी टिक्के लागल्यावर. म्हणजे मी आवडली त्यांना? आवडली पण का? बाई म्हणजे मला असं वाटलं का बाई माझं वय झालं आणि मी सुंदर नसन दिसत म्हणून मला सगळेजण असं ठुकरावतील. बाई ग समोरून मला ऑफर आला आहे. बाय ओ माय गॉड मला विश्वास नाहीये माझ्यावर. खरंच मी सुंदर आहे का ग? तेरे को विश्वास करना पड़ेगा अभी. अभी तो सैया के घर जाने वाली है. सैया के म्हणजे म्हणजे ग पिंकी म्हणजे काय म्हणजे आमचे जावई आमचे जिजू. ओ जिजी कहा गए जिजू? बस करा हो. एवढं पण लाजवायचं नसतं कोणाला. लाजवायचं असाल तर अहो ना तर नुसतं लाजवून राहिला मगांपासून. थांबा तुमचं लग्न जुळू द्या. तुम्हाला ते त्याच्या समोर हसू तुम्ही चांगली. मग अशी पिंकी मला इशारा करत मी बसली होती तर भल्ली बदमाश आहे पिंकी. सॉरी सॉरी ताई सॉरी. अब तो हम सैया के घर जाने वाले हैं ना तो सॉरी. पिंके चल कोमल आपण काय करू माझ्या खाऊच्या पैशांनी रात्री आपण पार्टी करायला जाऊ. पिंकीला नेतच नाही मी. हे मला तिथे पण तशीच करेल. नाही मला पण नाही ग. मला पण चायनीज खायची खूप आठवण आली आहे. मी पण येते बा. नेईल ग बाई नेईल. तुला कसं टाकणार मी? बाई 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 माझी आवडती परी आहे तू. तुला नेतेस ग मी. बरं चल ताई खूप वेळ झाला आता आम्ही घरी जातो. बरं कोमल ठीक आहे मी रात्री तुला कॉलवर सांगते मग काय आहे काय नाही तर. आणि मला पण हा बिलकुल तुला तर आधी. बाई खूपच मस्करी करते बाई पोरी. बाई 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 काय झालं बापा शशे त्या पोरीचं पक्क गिक्क झालं काय बापा? टिक्के गिक्के लागले का व सांगितलंय नाही? नाही व बापा टिक्के गिक्के नाही लागले हो माय. पण पोराले पोरगी पसंत आहे म्हणते पोराले पोरगी. आता माय बाई हो का व? पाय बरं माय किती उच्च नशीब आहे बापा. उच्च नशीब असाले. पोरीचं भल्लं मस्त भाग्य आहे बापा. भाग्य लय मस्त असाले. माय मग अशी पोरग आलं होतं आमच्यावर. काय काय तिची दाढी काय पोरग दिसाले. काय गादर गुदर चांगलं भल्लं मस्त पोरग पावाले होतं बाई. तू एका झटक्यात जवळ करतेले. मी तर म्हणतो का काही पाऊस नको जवळच करून टाकतेले. हो बापा काही पावा नाही लागत काय माय. मागचे तसंच झालं ना. आवडला आणि दिले टिक्के लावून दिलं तिच्या गळ्यात बांधून. आली पोट्टी 15 दिवसात घरी. असं नाही झालं पाहिजे. म्हणून आचार विचार करून आता म्हणजे पहिल्यांदा ठोकर लागली आपल्याला. आता बरोबर पाहून चालायचं. नाही बरोबर आहे व तुझेवाला काय शशे बरोबर आहे तुझेवाला. नाही काय बाई पण त्या पोरीला आला का पोरग पसंत मग? नाही तेच तर मा पोरीला विचारलं नाही अजून. काय व शांताबाई असली म्हणजे विचारायला लागन. आता त्या कशा माया साऱ्या दिवसभरापासूनच्या माया येत होत्या. पुरा दिवस त्या पाहुणे इथंच गेला. पुरा दिवस पाहुणे येत गेला तर त्या म्हणे शांताबाई म्हणे का आता म्हणे आम्ही उद्या येईन म्हणे. विचारायला म्हणे नाही काय म्हणे आता वेळ झाला म्हणे काकी म्हणे आता काही विचारत नाही म्हणे पोरीले म्हणे. तिला रात्रभराचा जसा टाइम भेटते म्हणे विचार करायला. हो नाहीचा तर त्या पोरीला तेवढं सांगून द्यायचं म्हणे का बाई उद्या शांताबाई तुला विचारते. हो नाही तर विचार करून ठेव बा. पोरग चांगलं आहे आणि आपण पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन काढून पोरग कसं आहे काय आहे इथं तिथं पत्ते काढून त्या पोराची पूर्ण हिस्ट्री जाणून घेऊ. नंतर मग त्याच्यासोबत त्या लग्नाची गोष्ट करू बा अशी शांताबाई म्हणे. तर म्हणून मग आता पोरीला विचार करायला ठेवलं. आणि अजून पंडित गिंडित पाहा लागन ना बापा. योग पाहा लागन सगळ्या गोष्टी पाहा लागते ना. नाही बरोबर आहे व शांतीचं बरोबर आहे बापा. शांता जे काही करते माय ते सगळं व्यवस्थित करते. पाय बरं माय माणसाचं काम नाही पोट दिलं त्या घरी. माणसाचं काम पोट दिलं काय नाही पोट दिलं. भल्ली शांती हुशार आहे व बापा. लयच हुशार आहे व माय. तू तेच काय म्हणतो व ते आईचे पाहुणे आमच्या जवळ विचारायला आलते. विचारायला म्हणजे का बा पोरगी कशी आहे काय आहे विचारलं नाही. आम्ही सांगितलं त्याला. मी म्हटलं पोरगी मी आता नाही पण काजलच्या सासून एका पायावर पोरगी काय करा म्हणे तुम्ही म्हणे. काजलची सासू तुम्ही बोलत नाही तिच्यासोबत. पण काजलच्या सासून बाई खरंच ना त्या पोरीचे एवढे गुणगान केले व एवढे गुणगान केले. पोरगी म्हणे पतिव्रता आहे म्हणे. संस्कारी आहे म्हणे. अन्नपूर्ण आहे म्हणे. सगळ्या म्हणजे पूर्ण संपूर्ण गुणसंपन्न अशी आमची पोरगी आहे म्हणे. तुम्ही एका पायावर कराल तिला तयार व्हा म्हणे. हो का व पाय व माय धन्यवाद म्हणा तिले. धन्यवाद म्हणा बाबा. पण अशी सुधर म्हणा. तिच्या सुनीच्या पैथे पागल झाली होती ना मग सुधरली वाटते आता. अव पण शशे ते नाही काय काजल कमला त्याने त्या पोरीच्या बुराया केल्या म्हणते विचारे. ते पाहुणेच सांगे आम्हाला तुमच्या गावातली एक डोमडी बाई म्हणे. मला तेवढा हसाला बिचारी ड्रेसवाली डोमडी बाई म्हणे. आणि एक ते भुरीवाली बाई म्हणे. हो त्या म्हणे आमच्या जवळ स्वतःहूनच त्यानं पटर लावली म्हणे तुम्ही पोरगी करू नका म्हणे. घर फोड अडनाव आहे तर घरच फोडाची कामं करण म्हणे. सत्यानाश केलाय म्हणे. पोरगी चांगली नाही आहे म्हणे. दानवरे ठेवते म्हणे. असं तसं बापा रंगारंगीचं आम्हाला त्याने सांगितलं. काय सांगू तुले मी. झगडे लावायची कामं होय ना बापा. लय रंगारंगीचं सांगितलं म्हणे. त्या पाहुणेले म्हणे शेवटी खाली पाहून आम्हाला तिथून जा लागलं म्हणे. पण त्या बाया आम्हाला एवढं वाचरट सांगत बसल्या म्हणे. असे म्हणे पाहुणे त्या इच्छे कायले माय कोणाचं चांगलं नाही करता येत ना तो वांगलंही नाही कराव.
म्हणून तर इच्छे पत्न इथंच भोगा लागते. इच्छे पत्न नवरा टाकू टाकू राहून राहिल्या, नवरा टाकू टाकू राहिले. त्याच्यामुळे धंदे करते का माझी पोरगी? हा, 10 नवरे ठेवायचे मोठ्या सांगून राहिल्या तर या म्हणा, या बरं म्हणा माझ्या समोर ते सांगतो त्याले कशी असते तर लोकांची बोलायला लावते मला आता. जाऊ दे बापा, आपण लोकांचं चांगलं केलं तर आपलंही चांगलंच होते. आपलं काही वाईट नाही होत. किती काही कोणी सत्यानाश केला तर आपलं चांगलंच होणार आहे. 10 लोक वाईट सांगते तर 12 लोक चांगलं सांगते. पाय, त्या पोरीच्या बद्दल त्या दोघींनाच वाईट सांगितलं तर बाकी सर्वेनं चांगलं सांगितलं. तुझी पोरगी हालाकी पहिले खराब होती त्याच्यासोबत राहून, होती नाही काय? तूच मला सांग, आता सुधारली. सर्वेनं तिच्याबद्दल बरोबर रिव्ह्यू दिला, बरोबर गोष्ट सांगितली. सत्य आहे, सत्य काय आहे ते सांगितलं. आम्ही जुनं पुराण सांगितलं पोरीचं, तरी पण त्यानं पोरीसाठी होकार दिला का नकार दिला? होकार दिला ना. मग नाही ते काय व, जैसे कर्म झाले तोची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. बस बस बस, तेवढंच आपण अभंग लक्षात ठेवायचा. जैसा परी आहे तैसा परी राहे, कौतुक तू पाहे संचित ताज. नाही, त्या 2 बाया लयच बेकार आहे व आपल्या गावातल्या. 2 बाया लयच बेकार आहे ना. मग काय करावं ना काय नाही तेच बापा. पाय बरं, एवढा पोरीच्या बद्दल त्या काजलनं कमलाने एवढं काय काय नाही सांगितलं, तरी पण त्यानं होकार घेतला का नाही? त्यानं 10 जणांचं ऐकलं, 2 जणांचं नाही ऐकलं. त्याला समजायला आलं असं नाही, स्वतःहून गेल्या म्हणते त्याला सांगाले कुटणवानाच्या. हो ना, पाय बरं, लय गुणाच्या आहे ना त्या, गुणाच्या असाले. थांब ना, त्याची झाडतोच मी, चांगलीच झाडतो त्याची. मला माझ्या सपाट्यात भेटू दे त्याला. त्याची चांगली नवरा डवरा सारा जाग्यावर आणून ठेवतो. सासूले मारते, नवऱ्याले मारते, शावासारख्या रायते, कुत्र्या वाण्याच्या घुबड तोंड्या, वाण्यार तोंड्या. माझ्या पुरीला काही काही सांगते, लोकांसमोर पाहुणे समोर इज्जत घालते का कुत्री? आम्ही चांगले आहे म्हणून आमच्या सोबत चांगले लोक आहे म्हणा. तुम्ही पहा म्हणा डुकरे नाही वा, कोणीच तर नाही आहे तुमच्या सोबत कोणी असाले. जाऊ दे ना माय, जाऊ दे, काही नाही करावं लागत आपल्याला. काही कोणाचं वाईट केल्याने वाईट होत नसते, चांगलं केल्याने चांगलं होत नसते. हो, किती काही वाईटाच्या मागं लागलं तर ज्याच्यासाठी दुसऱ्यासाठी आपण जर गड्डा खोदला ना, आपणच त्याच्यात पडतो. जाऊ दे, त्याला घ्या आज न उद्या अक्कल येऊन त्याला पस्तावा होईल. जाऊ दे माय, शशे काय डोक्याला टेन्शन घेऊन घेतो, लोन नको घेत जाऊ. मला एवढं समजते बाई, आपण कोणाला काही म्हणत नाही, काही बोलत नाही, काही करत नाही, तर मग लोकांना काय आमच्यावर बोट उचलाव हे नाही समजत मला. काय ते हो बापा, शशे जैरी लोक राहते माय. टेन्शन नको घेऊ. आता काय एवढी उमर गेली तुझी वाली, तुला का माहित नाही? काय माहित आहे? बस झालं तर मग चल शशे, येतो मग मी, सांगतो मग उद्या काय झालं काय नाही तर. चला घरी चलला माय. नाही आता घरी नाही येतो, बुडा येईन कामावून. मी घरीच जातो बापा, मलाही काम आहे उद्या गिद्या येईन लागेच तर. बरं तुमची इच्छा. बाई लयच बदमाश आहे, घुबड तोंड आहे नुसतं. मा पोरीले काही बोलत राहते. त्या काईन डोंबलीन भुरीची चांगली उतरवाच लागन, मला चांगली उतरवा लागन 4 चौघात रंगारंगीचं बोलून. मग त्याला समजन काय कोणाची इज्जत असते, काय कोणाला कसं बोललं पाहिजे, काय कोणाचा सत्यानाश कसा केला पाहिजे. मग समजन त्याला. डोंबळ्यात थुतराची तर लयच बदमाश आहे. काय झालं असन व, सत्यानाश झाला असन का व, कलावतीचा सत्यानाश झाला असन का व? आपण सत्यानाशाच्या गोष्टी केल्या तर काय माहित बाई. आपण दोघीच होतो सत्यानाशाच्या गोष्टी करायला, बाकी ते चांगल्या नाशाच्या गोष्टी करायला होत्या. तिचा विचार सत्यानाश व्हायला पाहिजे. कमला आहे का नाही व? बिना सत्यानाशाची नाही राहिली पाहिजे. सत्यानाश तर असा झाला पाहिजे तिचा. आणि तिचा सत्यानाश झाल्याबरोबर गुलाल मी उडवन, डीजे मी लावन आणि गाणं म्हणन, हो दिल पे पत्थर रखे मैंने उसका सत्यानाश कर दिया, हो दिल पे पत्थर रखे मैंने कलावती का सत्यानाश कर दिया, जो मैं करना पाई मैंने लोगों को बोल दिया, जो मैं करना पाई मैंने लोगों को बोल दिया, उसकी माँ अगर मेरे पास आई तो उसकी माँ के डंडे देकर उसको भगा देंगे. ओ बस कर हो बापा, बस कर. काही कुठं ताल लावून राहिली, हे जमून नाही राहिलं. आणि राहिली गोष्ट सत्यानाशाची. जी सत्यानाश झाला असेल ना तर मी आताच उभ्यानं नसतो इथं. पण तिचा सत्यानाश झाला का नाही झाला कोण सांगा आपल्याला? व्हायला पाहिजे बी सत्यानाश. सत्यानाश देवा, तू एक काम कमी कर जिंदगीतलं चांगलं, पण 10 कामात आमचे 10 कामं बरोबर कर हे सत्यानाशाचे. देवा, आमच्या सोबत कोणी चांगलं नाही राहत तर आमच्या सोबतचे जे व्यक्ती चांगले नाही राहत ना, तर नाही काय त्याचा सत्यानाश होऊ दे. तर असा सत्यानाश होऊ दे का आमची गरजही नको पडू दे रे देवा. हो देवाला बरोबर माहित आहे ना मग काय कोण कसं आहे तर. बापा सारे जिंदगीतले पाप काय आपणच केले काय? सारे जिंदगीतले पाप कर्म करायले. एवढ्या लोकांनी पाप कर्म केले आहे म्हणून आज गंगेवर एवढी भीड आहे. मग हो बाई, बरोबर आहे बाबा तुझेवालं. पण कोण सांगन आपल्याला सत्यानाश हो गया. ओ पाहुणेनं तिला नाही म्हटलं, नकार दिला त्यांना, किंवा मग उद्या फोन करून सांगू असं सांगितलं. ज्यांना पसंत येते ना ते जागेवरच सांगते का पोरगी पसंत आहे. ज्यांना पसंत नाही येते म्हणते का आम्ही उद्या फोन करून सांगू. तर फोन करून सांगू किंवा पसंत नाही आली, ह्या 2 गोष्टी जरी माझ्या कानावर पडल्या ना, मी नालीत लोळून घेतो सापासारखी. बरं काव, जर समजा पसंत आली अशी शब्द कानावर पडले तर मग स्वतःच्या पोटात चाकू घालून घेशील काय? मग तर बाई डोकं आपटन बाई, मी डोकं आपटन व बापा. ह्या जिंदगीत कोणीच आपलं नाही काय? मग आपलं कोणी असाले बापा, डोकं आपटायला मजबूर करावं लागन मग. माझ्या डोकं मला डोकं आपटावं लागन मग. मला डोकं आपटायला तर मग तू आपटजो बाई डोकं. मी घरी जाऊन झोपून राहीन. काय करतो मग?
आओ आओ दादी साहब, आपका स्वागत है हमारे राजमहल में। आओ आओ, जरा कोई खबर सुनाएगी आप हमारे को? खबर तो है भाई, खबर तो है। आपने जिस व्यक्ति का सत्यानाश करने का सोचा था, उस व्यक्ति का अनाश हो गया, अनाश। उसको बिजनेसमैन ने होकार दे दिया, और जो लड़की है उसने होकार नहीं दिया। तो सत्यानाश किसी का ही नहीं हुआ। वो कल जाके अगर हो बोलेगी तो वो राजमहल में राज करेगी, राजमहल में। अरे देवा, मला दगड दे, दगड दे, मी डोकं सापडतो. मला दगड दे वा बापा, दगड दे, मी डोकं सापडतो, मायावालं फोडतो माझ्या डोकं मी. हाय राम, हे कृष्ण भगवान. वा, डोकं आपल्याला दगड नाही पाहिजे, जमिनीवर आपटलं ना डोकं फुटते. सिमेंटचा रोड आहे, आपण डोकं जोऱ्यानं. मी घरी जाऊन झोपतो बापा. माय पोरानं हो म्हटलं म्हणते बिचारे, पण कलावतीनं अजून हो नाही सांगितलं नाही म्हणते. मग पाय बरं कलावतीत किती ऍटिट्यूड आहे. कलावतीनं वेटिंगवर ठेवलाय ते एवढे मोठे माणसं, ते एवढे चांगल्या घरचे माणसं. म्हटलं मज्जा काय काय बाई, पहिल्याच ह्याच्यात तिला पायनं किती चांगलं पोरगाला पावाले. तर आवाज चुप कर ना माय, चुप कर ना. खरंच डोकं फोडायला मजबूर करशील काय? चुप चुप. एक मिनिट, पण तुम्ही सत्यानाशाच्या गोष्टी करून केल्या त्याच्यासोबत? त्या पाहुणेने सगळं खरं खरं सांगून दिलं का ह्या बाईनं आम्हाला असं सांगितलं म्हणून? भांडा तर तुमचा फुटला बाबा. नहीं नहीं हो नहीं सकता कि तेरी याद ना आए, बिना तेरे कोई भी दिल मेरा बेचैन ना पाए. हो तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए, हो तुझे भूलने से पहले हो मेरी जान चली जाए. जा वगैरे तिकडे. भांडा फोड काम केलं होतं तुम्ही, पण भांड चिपकवलं ते असं घट्ट चिपकलं ना बाई, डायरेक्ट रिश्ताच पक्का करून टाकला. दैया रे दैया, तू लवकर चालली जाई बाई, तुला तर तुलेच फोडतो आम्ही आता. जा घुबडे वा, बोंबला तिकडे. यांना जैरी कुठच्या. अमाय, त्या सर्व गोष्टी सोड, पण त्या पाहुणीनं आपल्याबद्दलचा कारनामा सर्व गावाला सांगितलं म्हणते. बाई बाई बाई, आणि वरून त्यांनी मुलगी पसंत आहे असं पण म्हटलं म्हणते. ग बाई बाई बाई, खरंच डोकं आपटू का आता? काय करावं बाई आता? चलतं काय, इरीत उडी मारू एखाद्या. काय बाबा, कोण मेन लावून घेईन? भांडाले आली तर सक्षम आहे मी भांडाले. काय मारून थोडी टाकन, ते भांडणच ना. चला आजा म्हणा, मैं अभी भी तैयार हूँ भांडण करने के लिए. तशी तिची पोरगी काय बाबा लयच हे होती काय, लयच हे असाले. लयच सुशील अन्नपूर्णा होती काय? त्या पोरीची कारनामे माहित आहे ना. अशी काढतो तिची आजी, नवरा डवरा सर गाव धनस काढतो मी तिचा. हेलो दोस्तों, कुछ भी हो दुनिया में, कुछ भी हो, पर हमको हंसना ही चाहिए. हंसना हमारा काम है और रुलाना हमारा उच्च धर्म है. तो आप बताइए हमारा वीडियो आपको कैसा लगा? अगर आपको हमारा वीडियो पसंद आया होगा तो आप प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब एंड कमेंट में बहुत अच्छा बनाया, बहुत अच्छा लगा प्लीज लिख लीजिएगा. कमेंट करून नक्की सांगाल. शेवटी तुमची इच्छा ॲज युअर विश. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. बाय.